खूप वर्षांपूर्वी हिरव्यागार शेतांनी वेढलेल्या सोनपूर नावाच्या एका सुंदर गावात प्रत्येक दिवस पहाटेच सुरू व्हायचा. सूर्य उगवायच्या आधीच कोंबड्यांचा आवाज संपूर्ण गावाला जागं करायचा. पण या गावात एक वेगळीच कोंबडी होती. तिचं नाव होतं चिंगी. चिंगी खूप गोड होती, पण थोडीशी आळशी सुद्धा. ती नेहमी उशिरा उठायची. आजही ती वडाच्या झाडाखाली पिसांची चादर ओढून गाढ झोपलेली होती. सूर्य वर चढत होता. शेतकरी घाईघाईने शेताकडे धावत होते. मुलं शाळेत उशिरा पोहोचत होती. गायींच्या पाट्या रिकाम्या होत्या आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, आज चिंगीने आरव केला नाही का? वडाच्या झाडाखाली सगळे गावकरी जमले. पाटील काका गंभीर आवाजात म्हणाले, असं चालणार नाही, गावाची वेळ बिघडतीये. चिंगी दूर उभी होती, डोळे खाली, मनात भीती. त्या दिवशी चिंगी एकटीच नदीकाठी चालत गेली. सूर्य मावळत होता, डोळ्यात पाणी, मनात अपराधी भावना. मी खरंच निरुपयोगी आहे का? हा प्रश्न तिला सतावत होता. अचानक जंगलात निळसर प्रकाश चमकू लागला आणि तिथे उभा होता एक जुना शहाणा कासव. त्याचे डोळे हलकेसे चमकत होते. तो हसत म्हणाला, वेळ ही भेट असते चिंगी. जो वेळेची किंमत जाणतो तोच खरा नायक बनतो. हवेत एक सुवर्ण घड्याळ तरंगू लागलं. चिंगी आश्चर्याने पाहत होती, पण झोपेची सवय आणि दुर्लक्ष. ती पुन्हा जांभई देत बसली आणि कासव अदृश्य झालं. त्या रात्री आकाश ढगांनी भरून आलं. जोरदार पाऊस. शेती पाण्यात बुडाली. गावात गोंधळ उडाला. चिंगी झाडाखाली रडत होती. पावसाच्या थेंबात तिचे अश्रू मिसळले. पण सकाळी पाऊस थांबला. सूर्याची पहिली किरण चमकली. चिंगीने डोळे पुसले आणि ठाम निश्चय केला, आज मी वेळेवर उठणार. गाव पुन्हा हसत झालं. शेतकरी आनंदी, मुलं शाळेत वेळेवर, गायी पोटभर खात होत्या. त्या रात्री गावात जल्लोष होता. दिवे, संगीत, फटाके. चिंगीच्या गळ्यात सोन्याची घंटी. सगळे टाळ्या वाजवत. चिंगीने शिकवलं की बदलायला कधीच उशीर होत नाही. वेळेची किंमत ओळखली तर प्रत्येकजण नायक बनू शकतो. आणि म्हणूनच ही गोष्ट फक्त चिंगीची नाही, ती आपली सगळ्यांची आहे.